आज आपण पाहणार आहोत पेज नंबर 29 वरील इलस्ट्रेशन प्रॉब्लेम नंबर 3. पहा प्रॉब्लेम काय देण्यात आलेला आहे. रुचा अँड जुईली आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. तर या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो हा कॅपिटल रेशोमध्ये घ्यायला सांगितलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स. तर पुढील ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटवरून आपल्याला फायनल अकाउंट्स बनवायचे आहेत. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण चेक करूया ट्रायल बॅलन्समध्ये रिटर्न्स आलेले आहेत का. तर पहिले आलेले सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची टिक मार्क होणार आहे सेल्सवरती, त्यामुळे सेल्सवरती पहिली टिक मार्क होणार आहे. नंतर दुसरे रिटर्न्स आलेले आहेत परचेस रिटर्न. परचेस रिटर्नची टिक मार्क होणार आहे परचेसवरती, म्हणून दुसरी टिक मार्क येणार आहे आपली परचेसवरती. रिटर्न्सच्या टिक मार्क करून झाल्यानंतर हिडन ॲडजस्टमेंट आलेली आहे का ती चेक करायचं. हिडन ॲडजस्टमेंट ओळखायची कशी, तर ज्या अकाउंटच्या समोर किंवा ज्या बॅलन्सच्या समोर टक्क्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली असेल, जसं की 5%, 8%, 10% या पद्धतीने, किंवा कंसामध्ये काही इन्फॉर्मेशन आलेली असेल तर या ठिकाणी पहा ॲडव्हर्टाइजमेंट 2 इयर्स आलेले आहेत, त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंट ही एक आपली हिडन ॲडजस्टमेंट आहे. स्टॉकसाठी इन्फॉर्मेशन आलेली आहे, मात्र जो आपला ओपनिंग स्टॉक आहे त्याची फक्त डेट देण्यात आलेली आहे, ती आपली हिडन ॲडजस्टमेंट नाही आहे. तर अशा रीतीने रिटर्न्स आणि हिडन ॲडजस्टमेंटच्या टिक मार्क्स करून झाल्या. त्यानंतर प्रॉब्लेम खाली ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्याच्या आपल्याला टिक मार्क्स करून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला दिलेलं आहे क्लोजिंग स्टॉक, याचे टिक मार्क्स कुठेही होणार नाही. दुसरे ॲडजस्टमेंट आहे बघा, रुचा अँड जुईली विथड्रॉ फ्रॉम द बिझनेस ₹3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. पर्सनल यूज याचा अर्थ ड्रॉइंग. तर याचे दोन्ही इफेक्ट हे सेपरेट जाणार आहेत, ते कशात ॲड किंवा लेस होणार नाहीत, त्याच्यामुळे याचीही टिक मार्क येणार नाही. त्यानंतर आले डेप्रिसिएट मोटर व्हॅन बाय 5% अँड प्लांट अँड मशिनरी बाय 7%. तर मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरीवरती आपण टिक मार्क करूयात. मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरी. ठीक आहे. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स 5% इज टू बी क्रिएटेड. डेटर्सवरती ही ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपल्याला डेटर्सवरती टिक करावे लागणार आहे. संडे डेटर्सवरती टिक मार्क येणार आहे. आउटस्टँडिंग वेजेस ₹800. वेजेसवरती ही ॲडजस्टमेंट आलेली आहे, त्यामुळे आपल्याला वेजेसवरती टिक मार्क करावे लागेल, वेजेस अँड सॅलरीवरती. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. या एंट्रीचा असा अर्थ होतो की आपण 6,000चे गुड्स खरेदी केले होते, मात्र त्याची एंट्री कुठेही करण्यात आलेली नाही. आता याचे दोन इफेक्ट जातात, एक सेल्समध्ये ॲड होतात आणि क्रेडिटर्समध्ये देखील ॲड होतात, त्यामुळे आपल्याला या ॲडजस्टमेंटची टिक मार्क ही परचेसवरती आणि क्रेडिटर्सवरती करावी लागणार आहे. त्याच्यामुळे पहा परचेसवरती दोन ॲडजस्टमेंट आहेत, एक म्हणजे परचेस रिटर्न आणि दुसरं अनरेकॉर्डेड परचेस. अनरेकॉर्डेड परचेसची दुसरी टिक मार्क होणार आहे सन्ड्री क्रेडिटर्सवरती, कारण ते त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत. तर अशा रीतीने आपले रिटर्न्स, हिडन ॲडजस्टमेंट आणि ॲडजस्टमेंट यांच्या टिक मार्क्स करून झालेल्या आहेत. आता सुरुवात करूयात आपण पोस्टिंगला सुरुवात करताना डेबिट बॅलन्सेसपासून सुरुवात करायची आहे. पहिला बॅलन्स आलेला आहे आपल्याला परचेसेस दिलेले आहेत 48,000. परचेसेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसेस 48,000 इनर कॉलममध्ये, यावरती दोन ॲडजस्टमेंट आलेल्या आहेत. पुढचा पॉईंट आलेला आहे ट्रेड एक्सपेन्सेस 3,000. आता ट्रेड एक्सपेन्सेस याबाबतचा एक नियम माहिती असणे आवश्यक आहे, तर तो नियम काय आहे पहा. ट्रेड एक्सपेन्सेस जर ट्रायल बॅलन्समध्ये जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस या 4 एक्सपेन्सेसपैकी कोणताही एक एक्सपेन्सेस आला तर ट्रेड एक्सपेन्सेस हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्ट करावा. लक्षात ठेवा, या 4 एक्सपेन्सेसपैकी कोणताही एक एक्सपेन्सेस तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिला असेल तर आलेले ट्रेडिंग एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्ट करावेत. जर या 4 पैकी एकही एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्समध्ये आला नसेल तर ट्रेड एक्सपेन्सेस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट करावा. म्हणजे ज्यावेळेस ट्रायल बॅलन्समध्ये
ट्रेडिंग एक्सपेन्सेस किंवा ट्रेड एक्सपेन्सेस देतात त्यावेळेस या चारपैकी कुठला एक्सपेन्सेस आलेला आहे का तो चेक करायचा. तर पाहूयात यापैकी कोणता एक्सपेन्सेस त्यांनी दिला आहे का. तर या ठिकाणी पहा आपल्याला जनरल एक्सपेन्सेस दिलेला आहे, म्हणजे त्या चारपैकी एक एक्सपेन्सेस त्यांनी दिलेला आहे, म्हणून हे ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होणार आहेत. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ट्रेड एक्सपेन्सेस 3000. तर अशा रीतीने ट्रेड एक्सपेन्सेसचं पोस्टिंग करून झालेले. पुढं आलेले सॅलरीज 4500. सॅलरी ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज 4500. पुढे आलेत वेजेस अँड सॅलरी. वेजेस अँड सॅलरी पुढे शब्द आलेला आहे वेजेस, म्हणून वेजेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात, म्हणून याचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस अँड सॅलरी इनर कॉलममध्ये 2800. पुढचा पॉईंट आला आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. सुरुवातीला आपण याचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करूयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट इनर कॉलममध्ये 4000. नंतर आलेले सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस होतात, म्हणून आपल्याला सुरुवातीला सेल्सचं पोस्टिंग करावं लागेल आणि त्यातून सेल्स रिटर्न वजा करावे लागतील. आता सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट होतात, तर सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट करूयात आणि त्यातून सेल्स रिटर्न आपण लेस करूयात. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 1,48,000, त्यातून लेस सेल्स रिटर्न 8,000, आउटला येतील 1,40,000. त्यानंतर पुढचा पॉईंट आलेला आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टी ही आपली ॲसेट आहे, म्हणून याचं पोस्टिंग ॲसेट साईडला होणार आहे. ॲसेट साईडला फ्री होल्ड प्रॉपर्टी 23,000. पुढचा पॉईंट आलेला आहे ऑफिस रेंट 5,000. ऑफिस रेंटचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ऑफिस रेंट 5,000. नंतर आलेले मोटर व्हॅन. मोटर व्हॅन ही आपली ॲसेट आहे, याच्यावरती ॲडजस्टमेंटसुद्धा आलेली आहे. याचं पोस्टिंग ॲसेट साईडला होईल इनर कॉलममध्ये. ॲसेट साईडला मोटर व्हॅन इनर कॉलममध्ये 40,000. स्टॉक आलेला आहे 1/4/2018, म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होईल. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 89,500. नंतर आलेले जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू जनरल एक्सपेन्सेस 2,500. पुढचा पॉईंट आलेला आहे सन्ड्री डेटर्स 62,000. सन्ड्री डेटर्स ही आपली ॲसेट आहे, यावरती ॲडजस्टमेंट आलेली आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स 62,000. पुढचा पॉईंट आलेला आहे कोल गॅस फ्युएल. पहा, कोल गॅस फ्युएल हे फॅक्टरी एक्सपेन्सेस आहेत, कारण कोळसा, गॅस किंवा इंधन या सर्व गोष्टी आपल्याला फॅक्टरीमध्ये यूज करायच्या असतात, म्हणून हे एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतील. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कोल गॅस फ्युएल 1,000. नंतर आलेले कॅरेज इनवर्ड. पहा, या ठिकाणी दोन्ही कॅरेज देण्यात आलेले आहेत, कॅरेज इनवर्डसुद्धा आणि कॅरेज आउटवर्डसुद्धा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कायम, कॅरेज आउटवर्ड. आउटवर्ड हा शब्द महत्त्वाचा आहे. कॅरेज आउटवर्ड हा शब्द आला तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतो, आणि फक्त कॅरेज किंवा कॅरेज इनवर्ड हे दोन शब्द आले तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतात. आत्ताचे कॅरेज इनवर्ड हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतील. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज इनवर्ड 800 रुपये. पुढचा पॉईंट आला कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड कायम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट करायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज आउटवर्ड 1,300.
पुढचा पॉईंट आलेला आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी ही आपली ॲसेट आहे, यावरती ॲडजस्टमेंट देखील विचारण्यात आलेली आहे. प्लांट अँड मशिनरी ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी 13,800. आता आपले डेबिट बॅलन्सेस पूर्ण पोस्ट करून झालेले आहेत. आता आपल्याला पोस्टिंग करायचं आहे ते क्रेडिट बॅलन्सेसचं. क्रेडिट बॅलन्सेसला पहा, सुरुवातीला देण्यात आलेले कॅपिटल 2 पार्टनर्सचं आहे, एक रुचा आणि एक जुईली. रुचाचं 80,000 आणि जुईलीचं आहे 40,000. कॅपिटल हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन होतं. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 आणि 40,000. पुढचा पॉईंट आलेला आहे संडी क्रेडिटर्स 22,000. संडी क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे, म्हणून लायबिलिटी साईडला इनर कॉलममध्ये हे पोस्ट होतील, कारण यावरती ॲडजस्टमेंट विचारण्यात आलेली आहे. लायबिलिटी साईडला संडी क्रेडिटर्स 22,000 इनर कॉलममध्ये. पुढचा पॉईंट आलेला आहे RDD. पहा, लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्समध्ये विचारलेली RDD ही ओल्ड RDD असते आणि ओल्ड RDD कायम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट करायची. ती इतर RDDमध्ये किंवा बॅड डेट्समध्ये ॲड किंवा लेस करत बसायचं नाही. त्यामुळे या RDDचं पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD ओल्ड 1,200. नंतर आलेले बिल्स पेएबल. बिल्स पेएबल ही आपली लायबिलिटी आहे 12,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 12,000. नंतर आलेले परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हे आपल्याला परचेसमधून लेस करायचे असतात, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहा, आपण ऑलरेडी परचेसेस लिहिलेले आहेत 48,000, त्यातून लेस परचेस रिटर्न 6,000. इनर कॉलममध्येच आपल्याला ते 42,000 लिहावे लागतील, कारण याच्यावरती अजून एक ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे. तर अशा रीतीने आपले ट्रायल बॅलन्समधील सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झालेले आहेत. एकदा का ट्रायल बॅलन्समधील सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झाले की सुरुवातीला आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट सोडवावी लागते. तर आपल्याला या ठिकाणी एक हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट 2 इयर्स. आता याचा अर्थ काय होतो, आपण जी ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे 4,000ची ती 2 वर्षांची केलेली आहे. आणि आपण जो फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम बनवतो किंवा आपण जे फायनल अकाउंट्स तयार करतो हे फक्त 1 वर्षाचे असतात. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, या 2 वर्षातील 4,000पैकी फक्त आपल्याला 1 वर्षाचे एक्सपेन्सेस दाखवावे लागणार आहेत. मग याचं वर्किंग नोट पहा काय येईल. याचं वर्किंग नोट पहा, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 4,000/2. आता 4,000 हे 2 वर्षांचे आहेत, आपल्याला फक्त 1 वर्षाचं घ्यायचं आहे, म्हणून आपण छेद किती घेतलेले आहेत त्या ठिकाणी 2. तर कॅल्क्युलेशन करून आपल्याला किती मिळतील 2,000 फॉर 1 इयर. 1 वर्षाचे किती मिळतील आपल्याला 2,000. याचा अर्थ काय झाला, आपण पुढील वर्षाचे ॲडव्हान्समध्ये 2,000 रुपये भरलेले आहेत, त्याला आपण काय म्हणणार प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 1 इयर. ती किती मिळाली आपल्याला 2,000. म्हणजे या वर्षाचा खर्चसुद्धा 2,000 आणि आपण ॲडव्हान्ससुद्धा किती भरलेत 2,000. आता प्रीपेडचे इफेक्ट काय होतात पहा, लेस फ्रॉम ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे आपल्याला ते 2,000 ॲडव्हर्टाइजमेंटमधून लेस करावे लागतील. आणि शो ऑन ॲसेट साईड प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट, आणि हे प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला ॲसेट साईडला दाखवावे लागतील. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहा, लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 2,000, आउटरला येतील 2,000. आणि याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 2,000. तर अशा रीतीने आपली एक हिडन ॲडजस्टमेंट आली होती ती सोडवून झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या खाली दिलेल्या ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायच्या आहेत. या ठिकाणी आपल्याला 6 ॲडजस्टमेंट देण्यात आलेले आहेत. त्या 6 ॲडजस्टमेंटचे इफेक्ट मी खालील टेबलमध्ये दिलेले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट काय देण्यात आलेली आहे पहा, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹88,000 कॉस्ट प्राईस अँड 90,000 मार्केट प्राईस. ज्यावेळी आपल्याला क्लोजिंग स्टॉकच्या अशा 2 अमाऊंट दिल्या जातात, त्यावेळी आपल्याला या 2 अमाऊंटपैकी जी लहान अमाऊंट आहे
तीच क्लोजिंग स्टॉक म्हणून घ्यायची असते. तर या ठिकाणी आपण 88,000 ही क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट घेणार आहोत. आता क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट काय जातात पहा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरे इफेक्ट जाणारे ॲसेट साईडला. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहा बाय क्लोजिंग स्टॉक 88,000 आणि याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला. ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 88,000. तर अशा रीतीने क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट देऊन झालेले आहेत. पुढचे ॲडजस्टमेंट काय पहा. रुचा अँड जुईली विड्रॉ फ्रॉम बिझनेस. आता या ठिकाणी मध्ये थोडंसं मिस्टेक झालेली आहे. या ठिकाणी एक शब्द आलेला नाही, तो म्हणजे गुड्स. रुचा अँड जुईली विड्रॉन गुड्स फ्रॉम बिझनेस ₹3,000 and ₹2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. लक्षात ठेवा, ड्रॉईंग हे दोन प्रकारचे असतात, एक गुड्समध्ये किंवा कॅशमध्ये. तर या ठिकाणी त्यांनी नक्की कशाचं ड्रॉईंग केलेलं आहे हे या ठिकाणी सांगितलं नव्हतं. तर हा शब्द या ठिकाणी ॲड करणे गरजेचं आहे. तर रुचा आणि जुईली यांनी 3,000 आणि 2,000 गुड्स काय केलेले आहेत, विड्रॉ केलेले आहेत पर्सनल यूजसाठी. म्हणजे हे झालं आपलं ड्रॉईंग. आता या ड्रॉईंगचे इफेक्ट काय जातात बघा. गुड्स टेकन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज, त्यालाच आपण काय म्हणतो ड्रॉईंग. याचे दोन इफेक्ट जातात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉईंग म्हणून दाखवणे. ठीक आहे. तर पहिला इफेक्ट देऊयात आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स टेकन बाय रुचाने किती घेतले 3,000 आणि जुईलीने किती घेतले 2,000. हा झाला पहिला इफेक्ट. आता याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ड्रॉईंग म्हणून. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉईंग 3,000 आणि 2,000. तर अशा रीतीने गुड्स जे पर्सनल यूजसाठी घेतलेले आहेत याचे दोन्ही इफेक्ट देऊन झालेले आहेत. आता पुढची ॲडजस्टमेंट पाहूयात. डेप्रिसिएट मोटर व्हॅन बाय 5% अँड प्लांट अँड मशिनरी बाय 7%. आता आपल्याला डेप्रिसिएशन करायचं आहे दोन ॲसेटचं, एक मोटर व्हॅन आणि एक प्लांट अँड मशिनरी. त्याचे इफेक्ट काय जातात बघा डेप्रिसिएशनचे. लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट, संबंधित ॲसेटमधून ते काय करायचे लेस करायचे. म्हणजे आपल्याला मोटर व्हॅनमधून पण लेस करावे लागणार आहेत आणि प्लांट अँड मशिनरीमधून पण लेस करावे लागणार आहेत. सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ते दाखवणे. वजा केलेले डेप्रिसिएशन हे पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवावे लागणार आहेत. तर सुरुवातीला आपण मोटर व्हॅनचं डेप्रिसिएशन बघूयात. ॲसेट साईडला बघा मोटर व्हॅन आपण ऑलरेडी इनर कॉलममध्ये लिहिलेली आहे 40,000. त्यातून लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%. 40,000वरती 5% कॅल्क्युलेट केले तर आपल्याला मिळतील 2,000. 2,000 लेस करून आउटरला मिळतील आपल्याला 38,000. आता या डेप्रिसिएशनचा इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हॅन 2,000. हे झालं मोटर व्हॅनचं डेप्रिसिएशन. दुसरं डेप्रिसिएशन आपल्याला प्लांट अँड मशिनरीचं करायचं आहे. सेम लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 7%. आता 13,800वरती 7% आपण जर कॅल्क्युलेट केले तर येतात 966. वजाबाकी करून येतील 12,834. आता याही डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 966. तर अशा रीतीने आपले डेप्रिसिएशनचे दोन्ही इफेक्ट देऊन झालेले आहेत. आता पुढची ॲडजस्टमेंट आलेली आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स ॲट द रेट 5% इज टू बी क्रिएटेड. पहा RDDचे दोन इफेक्ट काय जाणार आहेत. RDD न्यू लेस फ्रॉम डेटर्स शो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. तर सुरुवातीला आपण काय करणार आहे डेटर्समधून ते लेस करणार आहोत आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवणार आहोत. म्हणून ॲसेट साईडला पहा लेस RDD न्यू 3,100 62,000वरती 5% कॅल्क्युलेट केले तर 3,100 येतील. आउटरला येतील 58,900. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD न्यू 3,100. तर अशा रीतीने RDDचे दोन्ही इफेक्ट देऊन झालेले आहेत. नंतर पुढची ॲडजस्टमेंट आली आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपये. आपल्याला माहिती आहे आउटस्टँडिंगचे इफेक्ट काय जातात. तर आउटस्टँडिंग हे ॲड होतात आणि त्याचा सेकंड इफेक्ट जातो लायबिलिटी साईडला. ही बऱ्यापैकी कंपल्सरी ॲडजस्टमेंट असते. पाहूयात आपण वेजेसमध्ये
ॲड करूयात. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेस आहेत. ॲड आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपये आउटरला येतील 3600. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. तर लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस येतील 800 रुपये. तर अशा रीतीने आउटस्टँडिंग वेजेससुद्धा आपले रेकॉर्ड करून झालेले आहेत. पुढची ॲडजस्टमेंट पाहूयात. पुढची ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे. गुड्स ऑफ ₹6000 वेअर परचेस्ड ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. या ॲडजस्टमेंटचा अर्थ असा होतो की आपण 6000चे गुड्स खरेदी केले होते, मात्र त्याची एंट्री कुठंही केलेली नव्हती. आता ती एंट्री केली नसल्यामुळे आपल्याला या एंट्रीचे 2 इफेक्ट द्यावे लागणार आहेत. आता पहा, अनरेकॉर्डेड परचेसचे इफेक्ट काय जातात, तर ते परचेसमध्ये देखील ॲड होतात आणि दुसरं क्रेडिटर्समध्ये देखील ॲड होतात. सेम अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट असते, फक्त याच्या उलट असते. सेल्समध्ये ॲड करायचे आणि डेटर्समध्ये देखील ॲड करायचे. या 2 ॲडजस्टमेंट एकमेकांवरती डिपेंड आहे. म्हणजे एक ॲडजस्टमेंट लक्षात राहिली तर दुसरी ॲडजस्टमेंटसुद्धा लक्षात राहू शकते. सो आता आपण याचे इफेक्ट देऊयात. परचेसमध्ये ॲड करूयात. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसमध्ये ॲड अनरेकॉर्डेड परचेस 6000 आउटर येतील 48000. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. क्रेडिटर्समध्ये देखील आपल्याला ते ॲड करावे लागणार आहेत. ॲड अनरेकॉर्डेड परचेस 6000 आउटरला येतील 28000. तर अशा रीतीने आपल्या 6ची 6 ॲडजस्टमेंट सोडवून झालेल्या आहेत. आता ॲडजस्टमेंट सोडवून झाले की आपल्याला क्रमाक्रमाने एक एक अकाउंट काय करायचे, क्लोज करायचे. पहिला क्रम येतो ट्रेडिंग अकाउंटचा. तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल घ्या. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल येणार आहे 2,33,000. त्याचबरोबर डेबिटची टोटल घ्या. डेबिटची टोटल येणार आहे 1,45,900. आता या दोन्ही टोटल्सची आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करून येतील 87,100. आता आलेली वजाबाकी ज्या साईडची टोटल कमी आलेली आहे त्या साईडला लिहायची. आता या ठिकाणी डेबिटची टोटल कमी आली म्हणून आलेली वजाबाकी 87,100 आपण कुठं लिहितो आहे, डेबिट साईडला. आणि डेबिट साईडला लिहितो आहे म्हणून तो आपला ग्रॉस प्रॉफिट आहे. म्हणून टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 87,100. आता हे 87,100 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर होणार आहेत. ठीक आहे. आता या अकाउंटची टोटल घ्या. आता टोटल घेताना नेहमी मोठी टोटल जी आहे तीच दोन्ही साईडला मांडायची. मोठी टोटल आली होती आपली 2,33,000, तीच दोन्ही साईडला मांडूयात आपण 2,33,000. आणि आलेला ग्रॉस प्रॉफिट 87,100 हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण ट्रान्सफर करूयात. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 87,100. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट टोटल घेऊयात. तर क्रेडिट टोटल येणार आहे 88,300. नंतर डेबिटचे टोटल येणार आहे 21,366. त्यांची वजाबाकी करून 66,934 एवढा आपल्याला बॅलन्स मिळणार आहे. ओके. आता मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो बॅलन्स आलेला असतो किंवा त्याला आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस म्हणतो, हा पार्टनर्समध्ये काय करायचा असतो, डिस्ट्रीब्यूट करायचा असतो किंवा वाटायचा असतो. त्यासाठी आपल्याला लागणारे रेशो. तर पहा, आपण प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच ट्रायल बॅलन्सच्या वरतीच कॅपिटल रेशो पाहिला होता. म्हणजे आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस झाला तर तो कॅपिटल रेशोमध्ये वाटायचा आहे. तर या ठिकाणी आपण पाहूयात कॅपिटल रेशो कसा तयार होतो आहे. आता कॅपिटल अकाउंटला जर तुम्ही पाहिलं तर त्या दोन्ही पार्टनर्सचं कॅपिटल किती दिलं आहे आपल्याला, 80,000 आणि 40,000. म्हणजे तुम्हाला 80,000 आणि 40,000 यावरून, म्हणजे ते 80,000 आणि 40,000 हे त्यांचं कॅपिटल आहे आणि या कॅपिटलवरून आपल्याला त्यांचा रेशो तयार करून घ्यायचा आहे. तर पहा, या कॅपिटलवरून रेशो कसा तयार होतो आहे, नेट प्रॉफिट वाटणे इन कॅपिटल रेशो. आता त्यांनी कॅपिटल रेशोमध्ये नेट प्रॉफिट वाटायला सांगितलं. आता 80,000 आणि 40,000 हे त्यांचं कॅपिटल आहे. आपण काय करूयात, सुरुवातीला हे 4 शून्य आहेत, ते 4 शून्य कॅन्सल करूयात. तर उरतात फक्त 8 आणि 4 या दोन्हींना 4ने भाग जातो. 4 दुने 8 आणि 4 एके 4 म्हणून रेशो तयार होणार आहे तुमचा 2:1. पण आलेला रेशो आपण पुन्हा अपूर्णांकामध्ये रूपांतरित करतो. आता अपूर्णांकामध्ये रूपांतरित करताना 2 आणि 1 यांची टोटल करायची. 2:1ची टोटल येणार आहे 3. ती छेदस्थाने लिहायची आहे. म्हणजे आपला अपूर्णांकातला रेशो काय तयार झाला, 2/3 आणि 1/3. आता आपण काय करूयात, 2/3 आणि 1/3 मध्ये प्रॉफिट वाटूयात.
प्रॉफिट किती आला आहे आपला 66,934. पहिल्यांदा आपण रुचाला तो प्रॉफिट वाटूयात. 66,934 गुणिले 2/3. रुचाचा रेशो आहे 2/3. हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळणार आहे 44,622.66. आता लक्षात ठेवा 0.66 आलेले आहेत, म्हणजे 66 पैसे आलेले आहेत. हे जवळपास रुपयाच्या जवळ आहेत, म्हणून आपण काय करायचं, 1 रुपया रुचाला वाढवून द्यायचं. म्हणजे 44,622 ऐवजी तिला द्यायचे 44,623. ओके. नंतर जुईला वाटूयात प्रॉफिट. 66,934 गुणिले 1/3. 1/3 हा जुईलीचा रेशो आहे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळणार आहेत 22,311.33. आता 0.33 म्हणजे 33 पैसे. याचं कन्व्हर्जन आपण रुपयामध्ये करू शकत नाही, म्हणून वरचे 33 पैसे जुईला मिळणार नाहीत. तिला मिळणार फक्त 22,311. आता आलेला नेट प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचा आहे. टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. रुचाला वाटून आलेले 44,623 आणि जुईलीला वाटून आलेले 22,311. असे एकूण 66,934 हा आपला नेट प्रॉफिट येणार आहे. आता दोन्ही साईडची टोटल घ्या. जी मोठी टोटल आहे 88,300, 88,300 ही दोन्ही साईडला टोटल मांडायची आहे. नंतर आपल्याला हा नेट प्रॉफिट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट 44,623, 22,311. ठीक आहे. आता सुरुवातीला आपण रुचाचं अकाउंट क्लोज करूयात. रुचाची क्रेडिट टोटल 1,24,623 येणार आहे. त्यातून डेबिटची टोटल वजा करायची. आता डेबिटला फक्त 3,000 आहेत. 1,24,623मधून 3,000 वजा केले तर बॅलन्स येणार आहे आपला टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,21,623. आणि टोटल किती येणार आहे पुन्हा 1,24,623. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जुईलीचं अकाउंट क्लोज करायचं आहे. जुईलीची क्रेडिट टोटल किती येते 62,311. या 62,311मधून डेबिटचे किती आहेत 2,000, ते आपल्याला लेस करायचे आहेत. 62,311तून 2,000 लेस केले तर येणार आहेत 60,311 हा आपला बॅलन्स मिळणार आहे. आता दोन्हींची टोटल गेली तर किती येणार आहे 62,311 ही टोटल येणार आहे. तर अशा रीतीने आपल्याला रुचाचा आणि जुईलीचा बॅलन्स मिळालेला आहे 1,21,623 आणि 60,311. दोन्हींचा बॅलन्स हा आपल्याला लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून दाखवावा लागतो. म्हणून लायबिलिटी साईडला कॅपिटल रुचाचं 1,21,623 आणि जुईलीचं किती येणार आहे 60,311. डायरेक्ट आउटरला लिहा तरी चालेल किंवा इनर कॉलममध्ये लिहून त्यांची बेरीज आउटरला लिहिली तरी चालेल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड या दोन्हींची टोटल घ्यायची. तर पहा ॲसेटची टोटल किती येते 2,22,734. त्याचबरोबर लायबिलिटीची टोटल येणार आहे 2,22,734. ठीक आहे. तर अशा रीतीने आपला हा प्रॉब्लेम काय होणार आहे टॅली होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.